आज माझ्या समोरची मुलगी आहे, तिला मी अगदी छोटीशी बघितली होती आणि ती नॅशनल स्टार आहे. ओके, अशी साधी सुधी स्टार नाही आहे ती. म्हणजे गाणं म्हटलं की तुला पहिल्यांदा असं पहिली आठवण अशी काय येते? सुरुवातीपासूनच संगीताचंच वातावरण घरात असल्यामुळे म्हणजे बाकी मुलांना कसं असं बडबड गीते किंवा थोडी वेगळी सिम्पलची सॉंग्स शिकवतात, पण मला डायरेक्ट बंदिशच पप्पांनी सुरुवात केली शिकवायला. हो, तुझ्या वयाच्या इतर मुली जस्ट हँग करतात फ्रेंड्स बरोबर जाऊन, की आमचे फ्रेंड्स पण सगळे म्युझिक सर्कलमधलेच आहेत, त्याच्यामुळे आम्ही भेटलो की आमचं हँगआउट असं असतं की बसायचं आज ही बंदिश गायला बसायचं. हा, गायला बसायचं. 9-10 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे माझा हा. रहमान सरांची पहिली भेट माझी मुंबईमध्ये झाली होती, पवईच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये. त्यांची फिल्म येणार होती सचिन द बिलियन ड्रीम्स. त्यांच्या मॅनेजरकडून कॉल आला की तुम्हाला बोलवलंय. सो मी गेले आणि सुरुवातीला बसले थोडंसं आणि नंतर तिथून रहमान सर आले आणि मी त्यांना पाहिलं आणि खूप म्हणजे काहीतरी मोठं पाहतोय किंवा काय म्हणतात, एक जगावेगळी फिलिंग होती त्यांना पाहताना की आपण यांना ऐकलंय किंवा पाहिलंय टीव्हीवर आणि म्युझिकचे गॉड आपण त्यांना मानतो. मी वसंतरावमध्ये एक गाणं आहे, फार सुंदर आहे. राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. शंभु नाम नाम घे, शंभु राम नाम घे, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई. विभीषण मैत्री सठाई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा. राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. वाह, क्या बात है. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात मस्त गेस्ट घेऊन आलेली आहे मी आणि वी आर गोना हॅव फन. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आमचे सबस्क्रायबर्सचे नंबर्स वाढत आहेत. तुम्ही सगळे आमचा शो बघता आहात, रील्सला चांगला रिस्पॉन्स देत आहात. पण जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जास्त सबस्क्रायबर्स असले ना की अंजलीसारखे चांगले चांगले गेस्ट्स आमच्याकडे येतात आणि मग आम्हाला अजून तुम्हाला चांगलं कंटेंट देता येतं, तुमचं मनोरंजन जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. सो आज माझ्या समोरची मुलगी आहे, तिला मी अगदी छोटीशी बघितली होती आणि मला खूप अभिमान याचा वाटतोय की ती आमच्या नगरची आहे. ओके, आणि ती नॅशनल स्टार आहे. ओके, अशी साधी सुधी स्टार नाहीये ती. मी बोलतेय अंजली गायकवाड बद्दल. हाय अंजली. नमस्कार. कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कशा? मी मस्त. तू आता ऐकलंच, मला किती आनंद झालाय तुला इथे तू झाली. अंजली, तुला आठवत असेल आपण एक 8-9 वर्षांपूर्वी नगरला भेटलो होतो सदाशिव अमरापूरकर पुरस्काराच्या त्या कार्यक्रमामध्ये. तिथे तुझा सत्कार झाला होता माझ्या आईच्या हस्ते आणि तेव्हा तू जेमतेम 9-10 वर्षांची होतीस, राईट? तुला ते आठवतं का ग, तो पूर्ण ती घटना आठवते का? मला जास्त आठवत नाहीये, पण एवढं आठवतंय की तुम्ही होतात त्या दिवशी, तुमच्या आई होत्या, त्यांनी पुरस्कार दिला होता आणि पहिल्यांदा मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला होता सदाशिव अमरापूरकर त्यांच्या नावाने आणि नगरमध्ये ती पहिलीच भेट होती आपली. तेवढंच एक, आणि लहान होते फार मी त्यामुळे एवढं क्लिअरली एवढं आठवत नाही, पण खूप छान वाटतं एवढ्या वर्षांनी आपण भेटतोय. राईट. पण मला ना तेव्हा पण क्युरिओसिटी होती आणि आता पण क्युरिओसिटी. तेव्हा तर तू इतकी लहान होतीस आणि त्याच्या अजून 1-1.5 वर्ष आधी तू ते जिंकलेली होतीस लिटल चॅम्प्स, राईट? सो मला हे सांग की ज्या वेळेला लिटल चॅम्प्स मध्ये सिलेक्शन झालं आणि तो पूर्ण आपल्याला आता ती कॉम्पिटिशन करायची आहे आणि हे करायचं आहे, तेव्हा सगळ्यात आधी तर एक तुझी काय रिॲक्शन होती आतल्यात, म्हणजे तुला कितपत कळत होतं, आणि दुसरं घरच्यांची काय रिॲक्शन होती?
आता सारेगमपच्या अगोदर आम्ही एक रियालिटी शो केला होता, संगीत सम्राट. त्यामध्ये मी आणि दीदी ऍज अ डुओ परफॉर्मिंग केलं होतं. सो त्याच्यात आम्ही विजेत्या होतो त्या पर्वाच्या, संगीत सम्राट पर्व 1. आणि त्याच्यानंतर मी वाईल्ड कार्ड एंट्रीनी सारेगमपमध्ये मी माझी सिलेक्शन झालं होतं ऑडिशन देऊन. सो तो एक प्रवास वेगळा होता, कारण की मराठीचा एक वेगळा अनुभव होता आणि हिंदीचा एक वेगळा अनुभव होता, कारण की हिंदी म्हणजे एकदम वर्ल्ड वाईड सगळे बघत असतात. आणि तो माझा पहिला हिंदी रियालिटी शो होता, सारेगमप लिटिल चॅम्प्स. आणि वाईल्ड कार्ड एंट्रीनी मी गेले होते. आम्ही दोघी गेलो होतो, दीदी आणि मी. दीदी टॉप 9 पर्यंत होती आणि मी पुढे जात गेले आणि त्याच्यात विनर झाले. तर पहिल्यांदा अनुभव म्हणजे रिॲक्शन म्हणजे की मला एवढा अनुभव नव्हता की हिंदी शो मध्ये काय असतं किंवा काय काय गोष्टी असतात. सो तो माझा पहिला अनुभव होता आणि खूप छान सुरुवातीपासून अनुभव राहिलेला आहे माझा. आणि पप्पाच माझे गुरु असल्यामुळे मला तो पण एक सपोर्ट होता की छान पुढे गाणं माझं होत होतं. आणि तो प्रवास तिथून सुरू झाला सारेगमप लिटिल चॅम्प्सचा. बरोबर बरोबर. मग तिथे जाऊन जेव्हा हिंदी बोलायचं होतं तेव्हा तू आपलं नगरकडचं हिंदी बोललीस का तिथे जाऊन? नगरकडचं असं नाही, पण तुटक हिंदी. त्याच्यामुळे जास्त हिंदी मला जमत नव्हती, पण हळूहळू त्या शोच्या माध्यमातून मला हिंदी हळूहळू जमायला लागली. आणि गाणे मी अगोदर हिंदी गातच होते, त्याच्यामुळे हिंदी गाण्यांचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आला. पण हिंदी बोलणं त्या शोच्या माध्यमातून हळूहळू आलंच. म्हणजे मग त्याच्यातली एखादी गंमत आठवते का तुला? गंमत असं नाही म्हणता येणार, पण मी शिकले तिथे हिंदी आणि उर्दू. तिथे शिकवणारे एक म्हणजे मला त्यांचं नाव एकदम नाही आठवते, पण आम्हाला तिथे ते हिंदी शिकवायचे. जसे त्यांचे गाणे आहेत त्याचे उच्चार, त्याच्यातले उर्दू उच्चार असतील. आम्ही जर ते कुठलं फिल्मी सॉन्ग असेल तर त्याचे उच्चार ते शिकवायचे आम्हाला, की समजा कयामत किंवा असे काही उर्दू शब्द आहेत त्याचे लहेजा शिकवायचे. सो ते शिकवणं, त्या शिकवण्यामुळे पण आम्हाला भरपूर फरक पडत होता त्या परफॉर्मन्स मध्ये. डेफिनेटली. सो ते तुम्हाला ट्रेन पण करायचे? येस ट्रेन करायचे. आणि तुम्हाला मेंटॉरिंग पण एवढ्या मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांचं? येस राईट. सो तुला कोणी कोणी मेंटॉरिंग केलं तिथे? सारेगमपच्या वेळी तिथे मेंटॉरिंगसाठी आम्हाला होते नीरज काळकर सर, मंगल मिश्रा सर आणि सचिन वाल्मिकी. हे तिघे आम्हाला मेंटॉरिंगसाठी होते. आणि खूप अप्रतिम गुरु आहेत ते. त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं. रियालिटी शो मध्ये कसं आपण परफॉर्म करायला पाहिजे किंवा कुठली गाणी असतात त्यांना कशा वे मध्ये परफॉर्म करायचे असतात. सो तिथे सगळं शिकायला मिळतं. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या. आणि विशेष म्हणजे ते तिघेही इंडियन आयडलला सुद्धा होते. सो तो एक अनुभव एक अजून छान होता की त्यांच्याकडूनच परत अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. ओके. सो मला हे सांग, आता लिटिल चॅम्प्स मध्ये तुझी एंट्री झाली होती आणि तुझी ताई पण होती त्याच्यामध्ये, नंदिनी. सो त्यावेळेला, कारण तुम्ही दोघे एकाच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत होतात, तुमचे एकमेकींमध्ये अशी काही चुरस होती का ग? नाही, तसं काहीच नव्हतं. कारण की दोघी गात होतो, त्याच्यामुळे असं काही नव्हतं की ती जास्त चांगली गाते किंवा मी जास्त चांगली गाते, असं आमच्या दोघींमध्ये काही नाहीये, आता पण नाहीये. त्याच्यामुळे ती एक गोष्ट नव्हती. पण तो एक आनंद होता की दोघी आम्ही सिलेक्ट झालोय, दोघी बहिणी. आणि पहिल्यांदाच असं घडलं होतं की एका घरातून दोघी जणी सिलेक्ट झाल्या होत्या. सो ती एक वेगळी आनंदाची बातमी होती. ओके. मग आता आपण ह्याच्याही आधी जाऊयात. ओके. तू गुरुपौर्णिमेला एक फार गोड व्हिडिओ टाकलायस सोशल मीडियावर, राईट? सो तुझी पहिली आठवण गाण्याची काय आहे ग? तीच म्हणजे की पहिली आठवण म्हणजे गाणं म्हटलं की तुला पहिल्यांदा असं पहिली आठवण अशी काय येते तुझ्यात? गाणं म्हटलं की मला पप्पांचीच आठवण येते. कारण की सुरुवातीपासूनच संगीताचंच वातावरण घरात असल्यामुळे मी म्हणजे दीदीचं अनुकरण करत म्हणजे दीदी पहिल्यांदा गात होती. सो तिचं ऐकून अनुकरण करत मी पण सुरू केलं गायला, गुणगुणायला सुरुवात केली. सो पप्पांनी हे माझ्यात पाहिलं की ही गुणगुणती आहे, चांगलं सुरात गातीये, तर तिला आपण शिकूयात. सो स्टार्टिंगच असं म्हणजे बाकी मुलांना कसं असं बडबड गीते किंवा थोडी वेगळी सिम्पलची सॉंग्स शिकवतात, पण मला डायरेक्ट बंदिशच पप्पांनी सुरुवात केली शिकवायला. हो. कोणती पहिली बंदिश होती तुझी? पहिली बंदिश अशी भूपालीची, समजा
भूपालीची किंवा दुर्गाची आता मी व्हिडिओ टाकलेला सखी मोरी रुम झुमत, तर अशा काही छोट्या छोट्या बंदिशी शिकवायला सुरुवात केली. सो तो एक मला त्याच्यात आवड निर्माण झाली संगीतात. आणि खरंच म्हणजे मला एक मी लकी स्वतःला समजते की घरातच मला गुरु मिळाले पप्पांच्या माध्यमातून, आणि त्यांनी मला शिकवलं. आणि संगीतातही म्हणजे मी असं म्हणेन की ईश्वराने माझी निवड केली. सो ते पण खूप मी स्वतःला भाग्यवान समजते. सो लहानपणापासूनच ही संगीतातच आवड निर्माण झाली. सो आम्हाला आता तुझ्या पहिल्या काही बंदिशी शिकलीस बाबांकडून, तर त्याच्यातली एखादी बंदिश ऐकव की. मी अलैया बिलावलची एक बंदिश ऐकवते जी मी लहानपणी शिकली होती पप्पांकडून. मोरी अरज सुनो गिरिधारी आज, मोरी अरज सुनो गिरिधारी आज, मोरी अरज सुनो गिरिधारी आज, तुम दीन दुखी के सरताज, तुम दीन दुखी के सरताज, मोरी अरज सुनो गिरिधारी आज। आई हूँ अब मैं शरण तिहारी, आई हूँ अब मैं शरण तिहारी, कृपा करो महाराज तुम, कृपा करो महाराज तुम, अरज सुनो गिरिधारी आज, मोरी अरज सुनो गिरिधारी आज, मोरी अरज सुनो, मोरी अरज सुनो, मोरी अरज सुनो गिरिधारी आज। ही बंदिश तू शिकलीस तेव्हा तू किती वर्षांची होतीस साधारण? मी 5 वर्षांची असेल, 5-5.5. आणि कशी म्हणजे तू अशी शिकलीस ती आपोआप? हो, म्हणजे सुरुवातीपासूनच पप्पा क्लासेस घ्यायचे घरातच, त्याच्यामुळे ती ऐकून अगोदर मला ती कानामध्ये बसली आणि नंतर मग शिकवताना मग अजून ती चांगली लक्षात राहिली मला. त्याच्यामुळे ते लहानपणीच शिकले. इतक्या लहानपणी तू शिकलीस, बंदिशी शिकलीस असं म्हणा, कारण एकच बंदिश ऑफकोर्स नॉट. तर लहान आपण असतो तेव्हा आपल्यामध्ये पेशन्स नसतो अजिबात, म्हणजे माझ्यात अजूनही नाही, पण अनेक लहान मुलांमध्ये बऱ्यापैकी नसतो पेशन्स. त्यांना कंटाळा पटकन येतो, त्यांची ती एक मोमेंट असते ज्या वेळेला त्यांना ते करायचं असतं, नंतर दे आर नॉट इंटरेस्टेड, मूड असतो, राईट? सो आणि ही जी शूटिंगची सगळी प्रक्रिया आहे ही अत्यंत क्लिष्ट आहे, आणि स्पेशली टेलिव्हिजनसाठी असतं तेव्हा त्याचे काही स्टँडर्ड्स असतात, काही नॉर्म्स असतात, आणि ते फॉलोच करावे लागतात तुम्हाला, मग एडिटच करावं लागतं, मग काय 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 करावं लागतं, राईट? सो त्या शूटिंगमध्ये तू पेशन्स कसा ठेवायचीस इतक्या कमी वयात? पेशन्स म्हणजे लहानपणी इतकं, म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि एवढ्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा माहित नव्हत्या की इतकं शूटिंग असतं, परत पूर्ण दिवस जातो. आपल्याला दिसतं 1 तास 2 तास एपिसोड असतो, पण त्याच्यासाठी पूर्ण दिवस अख्खा आपल्याला तिथे घालवावा लागतो. किंवा आपला जरी परफॉर्मन्स 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा असला तरी आपण पूर्ण एपिसोड तिथे राहावं लागतं. सो तो पेशन्स होता. आणि माझ्या म्हणजे त्यावेळेस माझ्या डोक्यात हेच होतं की आपल्याला गाणं गायचंय, केव्हा गायचंय, कधी येईल नंबर ते माहित नव्हतं, जेव्हा आपल्याला सांगतील गाणं गायचंय. सो गाणं डोक्यात असायचं आणि ती म्हणजे ती प्रोसेस असायची की गाणं गायचं आपल्याला. सो ती एक एक्साइटमेंट पण होती, कारण की सेटवर पेशन्स तर आहेच, पण सेटवर अशाही गोष्टी घडायच्या की सगळ्यांची गाणी ऐकता येतात, किंवा फार म्हणजे सेलिब्रिटीज वगैरे येतात तिथे. सो तोही एक वेगळा अनुभव असतो, एन्जॉय पण होतं. सो या सगळ्या गोष्टींमुळे पेशन्स थोडासा बाजूला राहतो, एक एन्जॉय असतं, एंटरटेनमेंट असतं. सो ती एक मजा वेगळी होती. बरोबर, शूटिंगची. पण मग यू एन्जॉयड द प्रोसेस. येस, आय एन्जॉयड. ओके. आता मला हे सांग की आता आपण मगाशी बोलत होतो तेव्हा तू म्हणालीस की 2 वर्षांपूर्वी तुम्ही नगर सोडून पुण्याला शिफ्ट झाला, कारण कार्यक्रम पुण्यात असतात, सगळं शिक्षण पण पुण्यात घेतीयस तू, आता BA करतेस म्युझिकमध्ये. तर असं कधी वाटतं का ग की आपल्यासाठी
आपली फॅमिली म्हणजे अर्थात तू आणि नंदिनी दोघींसाठी, पण आपल्यासाठी आपले आई वडील त्यांचं जे तिथे बसवलेलं हे आहे ते सोडून थेट पुण्यात येऊन स्थायिक झाले. तर हे त्यांनी केलं, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? याच्याबद्दल खूप म्हणजे त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं आमच्या दोघींसाठी. कारण की पप्पा तर सुरुवातीपासूनच संगीतातच आहेत आणि ते क्लासेस घेतात. पण नगरमध्ये त्यांचं एक चांगलं म्हणजे वातावरण झालं होतं. त्यांचे सगळे क्लासेस वगैरे. परत ती एक वाईब असते तिथली, म्हणजे तिथे एवढ्या वर्षांपासून आम्ही राहिलेलो आहे. पण अचानक 2 वर्षापूर्वी आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पण आमचे म्हणजे कारण हेच की शिक्षणामुळे आणि प्रोग्राम्स वगैरे इथेच जास्त आणि कनेक्टिव्हिटी, मुंबईला पण प्रोग्राम्स असतात. सो त्याच्यामुळे पप्पा आणि आईनी दोघांनी सॅक्रिफाईस केलं आमच्यासाठी, की यांच्यामुळे यांना दुसरा काही त्रास नको किंवा हॉस्टेलवर किंवा इकडे तिकडे खाण्यामुळे म्युझिकवर काही परिणाम नको व्हायला. सो त्याच्यामुळे मग त्या दोघांनी आमच्यासोबतच आले ते पुण्याला आणि राहिले आणि आता राहतायत. आणि खूप मोठं सॅक्रिफाईस आहे हे, कारण की एवढं आपण संगीतामध्ये किंवा त्या एका ठिकाणी एवढे वर्ष घालवलेले असतात आणि अचानक तुम्ही तो फेस सोडून पुण्यात आलोय आम्ही. सो खूप मोठं सॅक्रिफाईस आहे आणि याची म्हणजे काय म्हणतात, आम्हाला दोघींनाही जाणीव आहे. तर आम्ही त्या पद्धतीने पुढे काम करतोय आणि करायचंय. राईट, जाणीव आहे. पण त्याचं प्रेशर वाटतं का कधी कधी? हो, कुठे कुठे प्रेशर वाटतं, कारण की इतक्या म्हणजे आमच्यासाठी ते इतके आलेत आई पप्पा पुण्याला. सो फार जबाबदारीचं काम आहे की इथून कसं पुढे करायचंय, किंवा म्युझिक हे क्षेत्र असं आहे की खूप ह्याच्यात मेहनत घ्यावी लागते आणि करायची आहे. सो तोच एक क्रायटेरिया आहे की कसं आपण ह्याच्यात पुढे जायचंय, काय काय नवीन करता येईल आपल्याला शिकून. सो तेच आहे. मग आता तुझं रुटीन कसं असतं रोजचं? रोजचं रुटीन म्हणजे सकाळी रियाज ऑफकोर्स, आणि रियाज नंतर कॉलेज असतं, आणि बाकी काही प्रोग्राम्स असतील तर प्रोग्राम्स, किंवा मग काही प्रोजेक्ट्स असतील आमचे, काही रेकॉर्डिंग्स असतील, सो ते रेकॉर्डिंग्स आम्ही करतो. वाव. मग तू वडिलांबरोबर आणि बहिणीबरोबर असं तुम्ही रेकॉर्डिंग करता? ओके ओके. आता लेटेस्ट काही आलंय? लेटेस्ट म्हणजे की मी एक कॉम्पिटिशन केली होती डेढिया म्युझिक फाउंडेशनच्या तर्फे, युवा सूर सरताज. सो त्याच्यात मी फर्स्ट रनरअप होते. सो त्यांनी एक स्टुडिओ सिरीज म्हणून काढलेली, त्याच्यात मी राग मुलतानी, परत आता एक गझल रिलीज केली आहे. सो असे काही प्रोजेक्ट्स आहेत, ते पण करतायत. आणि आम्हीही आमच्या युट्यूब चॅनल आहे अंजली अँड नंदिनी गायकवाड ऑफिशियल. सो त्याच्यात पण आम्ही बरेच व्हिडिओ करतोय आणि प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यावर पण, तुम्ही बघू शकता. सो तू बिझी असतेस बेसिकली. येस, आणि असावं, मला असं वाटतं की माणसाने बिझी असावं, कारण की खूप गरजेचं आहे. हळूहळू ती म्हणजे की कळतंय की किती बिझी असणं गरजेचं आहे. स्वतःला कुठल्या तरी कामात गुंतवून घेणं किंवा काहीतरी चालू असणं आपलं, सो ते महत्वाचं आहे. डेफिनेटली. पण मग तुझ्या वयाच्या इतर मुली जस्ट हँग करतात फ्रेंड्स बरोबर जाऊन, आणि मी पण कधी कधी करते. ओके. पण बऱ्याचशा म्हणजे आता मी तर 18-19 वर्षांचे होते तेव्हा तर माझा अजेंडा एकच असायचा, सकाळी उठायचं, आवरायचं, कॉलेजला जायचं, मित्रमैत्रिणींबरोबर हँग करायचं आणि घरी परत यायचं. ओके, एवढाच एक अजेंडा असायचा. तर जेव्हा असा अजेंडा असलेल्या आपल्या मैत्रिणी असतात आणि त्या जाऊन दिवसभर धमाल करतायत आणि आपण मात्र इथे आता हे काम आहे, हे रेकॉर्डिंग आहे, हे प्रोजेक्ट आहे, हे ते असं करतो, तेव्हा कुठेतरी असं फोमो वाटतं का रे, की आय एम मिसिंग आउट ऑन दॅट फन, असं वाटतं? कधी कधी वाटतं, कधी कधी नाही. कारण की कधी कधी काय होतं की आमचे फ्रेंड्स पण सगळे म्युझिक सर्कल मधलेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही भेटलो की आमचं हँगआउट असं असतं की बसायचं आज ही बंदिश गायला बसायचं. गायला बसायचं. आमचं हँगआउट हेच की आज इथे जाऊया, इथे गाऊयात, इथे बसूयात, ही बंदिश गाऊयात, हे गाणं गाऊयात. सो आमचं हँगआउट हेच असतं. आणि आम्हाला म्हणजे मला स्पेशली त्याच्यामध्येच खूप मजा येते बाहेर जाण्यापेक्षा. म्हणजे ऑफकोर्स बाहेर जायला पण मजा वाटतेच मैत्रिणींसोबत, पण ते एक वेगळी मजा असते की आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण काय जे शिकलोय ते शेअर करूयात, काय आपण एकमेकींचं ऐकूयात, ते पण ऐकणं पण होतं. सो ते एक आमचं हँगआउट ते असतं. ओ नाईस. म्हणजे हँगआउट सुद्धा पर्पजफुल असतं. येस. ओके. मग सिनेमा बघायला आवडतो तुला? येस. मग आता मला एक सांग, सिनेमामध्ये गाणी असतात, मला एक बेसिक प्रश्न हा पडलाय की मला असं अनेकांनी सांगितलं होतं की क्लासिकल जर तुम्हाला गायचं असेल आणि तयारी करायची असेल तर हे फिल्मी संगीत वगैरे सगळं बाजूला ठेवायचं आणि क्लासिकलवर फोकस करायचं. तर तुला काय वाटतं,
अबाउट म्युझिक अदर दॅन क्लासिकल म्युझिक. म्हणजे आता एक के-पॉप आलंय, फिल्म म्युझिक तर आहेच आहे, इंडिपेंडंट म्युझिक आहे, राईट, ब्लूज आहेत, सुफी आहे, सगळं वेगवेगळ्या प्रकारचं गाणं आलेलं आहे, संगीत आलेलं आहे, आणि इट्स ऑल ऑन फिंगर टिप्स, राईट. आपण एक ऍप ओपन केलं की आपल्याला सगळं हे मिळतं. सो तुला वैयक्तिक काय वाटतं की जर शास्त्रीय संगीतात पुढे तुम्हाला करिअर करायचं असेल किंवा शास्त्रीय संगीतावर फोकस करायचं असेल तर हे बाकीचं सगळं बाजूला ठेवणं आवश्यक आहे का? मला असं वाटतं की मी स्वतः शास्त्रीय संगीत शिकते तर त्याच्यावर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट ते तर करायलाच पाहिजे आणि त्याच्यात रियाज खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रियाजाला वेळ द्यावाच लागतो, तेवढा 2-3 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त. कारण की तेवढा जर वेळ दिला तरच आपण शास्त्रीय संगीतात काहीतरी करू शकतो. आणि बाकीचं जर म्युझिक आपण म्हणलं की लाईट म्युझिक झालं किंवा उपशास्त्रीय आपण म्हणलं की त्याच्यात पण आपण करू शकतो. कारण की क्लासिकल जर आपला बेस असेल, आपण तो शिकत असू तर ऑफकोर्स आपण करायलाच पाहिजे. आणि बाकी जर आपण ऐकत असू, आपल्याला आवडत असेल तर नक्कीच ऐकावं. पण तुम्हाला जर शास्त्रीय संगीतात मेन करिअर करायचंय, म्हणजे ऑफकोर्स मी करते आणि बाकीच्यांना पण करायचं असेल तर तुम्ही शास्त्रीय संगीताचा बेस घ्या, शिका. कारण की ते फार गरजेचं आहे. ते जर शिकलात तर तुम्हाला बाकी प्रकार गायला सोपे जातील. काही वेगळे आपण गातो किंवा गझल आहे, उपशास्त्रीय प्रकारांमध्ये गझल आहे, टप्पा आहे, ठुमरी आहे, तर हे आपण सोप्या पद्धतीने गाऊ शकतो. आपल्याला त्याच्यातल्या हरकती असतील किंवा त्याच्यातले जे मिश्रण केलेले राग असतात ते आपल्याला कळतात की काय काय मिश्रण आहे ह्याच्यात, काय काय हरकती आहेत. सो ते आपल्याला शास्त्रीय संगीताच्या जोड असली तर ते कळेल आपल्याला. सो ते मला असं वाटतं की बाकीचं पण जर शिकलं तर काही हरकत नाहीये. आवड आहे प्रत्येकाची वेगवेगळी. सो मेन शास्त्रीय संगीत म्हणजे मी असं नाही म्हणणार की शास्त्रीय संगीत तुम्ही शिकाल, पण तुम्ही ऐकायला पहिल्यांदा शिका. थोडंसं ऐका त्याला, शास्त्रीय संगीताला. तुम्हाला वेगळंच एक फील येईल आणि तुम्ही जर ऐकलं तरी तुम्हाला ते थोडंफार कळता येईल. तुम्ही कानसेन व्हाल, अगदी तानसेन नाही तर कानसेन व्हाल, तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. तू आत्ता जे म्हणालीस ठुमरी, सो आता आमचा जो ऑडियन्स आहे तो बऱ्यापैकी फिल्मी ऑडियन्स आहे, कारण आम्ही मुक्काम पोस्ट मनोरंजन आहोत, राईट. आणि आता मोठमोठे जे गायक आहेत, म्हणजे राहुल देशपांडे असतील किंवा हे, ते सगळे आता जुन्या हिंदी म्युझिकला स्वतःच्या स्टाईलमध्ये प्रेझेंट करतात, कव्हर्स करतायत. तर अगदी फिल्म म्युझिक नाही म्हणणार मी, पण तुझी आवडती ठुमरी आहे का एखादी? हो, म्हणजे मी जास्त ठुमरी आता गात नाही, हळूहळू शिकते मी, कारण की शास्त्रीय संगीत सध्या मी शिकते. सो ठुमरी मी ऐकते, म्हणजे तसं बडे गुलाम अली खान साहेब त्यांची ठुमरी ऐकते, बेगम अख्तर आहेत त्यांची ठुमरी ऐकते आणि परत शोभा गुरटूजी आहेत त्यांची ऐकते. सो ठुमरी बऱ्याच ऐकते आणि आता याद पिया की आया आहे, भरपूर अशा ठुमरी आहेत ज्या मला आवडतात ऐकायला. ऐकवशील आम्हाला काहीतरी? कम्फर्टेबल. येस. थोडस झलक ऐकवते, कारण ठुमरी मी जास्त अगदी गायली नाहीये, आता हळूहळू शिकेन. सो तर मी शोभा गुरटूंची एक ठुमरी आहे, बिजुरिया चमकन लागी, ती मी थोडस झलक ऐकवते. बिजुरिया चमकन लागी, बिजुरिया चमकन लागी, चमकन लागी रामा, चमकन लागी रे, चमकन लागी रामा, चमकन लागी रे, बिजुरिया चमकन लागी, बिजुरिया चमकन लागी, बिजुरिया चमकन चमकन लागी.
लागी, बिजुरिया चमकन लागी रे, बिजुरिया चमकन लागी. वाह. थँक्यू. प्रयत्न केला छोटासा. मला सांग की आता जेव्हा तू ठरवतेस की आता मला हे गाणं गायचंय, तेव्हा त्या गाण्याची तयारी कशी करतेस? पहिल्यांदा तर ते गाणं मी फार ऐकते, कारण की ऐकणं फार महत्वाचं आहे, की आणि ते ऐकणं डोळसपणे, की त्याच्यात काय काय त्यांनी काय काय हरकती घेतल्यात किंवा काय मांडलंय ते ऐकते मी. आणि ते ऐकणं फार महत्वाचं असतं, की अगोदर तुम्ही खूप ऐका, त्याला समजा, त्यांनी कशा पद्धतीने गायलंय आणि त्यांनी कसं समजलंय ते. सो त्यांनी जसं समजलंय तसं आपण ते समजून घेणं फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि मी त्या प्रकारे ऐकते आणि ते ऐकून मग त्या शब्दांना तसा न्याय देऊन मग ते गाणं मी बसवायला सुरुवात करते असं. आणि मग त्याच्यामध्ये असं असं असतं का थोडंसं की आपली पण स्टाईल यावी त्याच्यामध्ये असं? हो, नक्कीच. कारण की आपली एक वेगळी स्टाईल असावी. कारण की आपण मग नाहीतर ती कॉपी होते किंवा आपण त्यांचं ऐकून तसंच गाणं, ती कॉपी झाली. आणि आपल्या पद्धतीने गाणं म्हणजे ते आपल्या काहीतरी आपण नवीन गातोय किंवा आपल्या पद्धतीने गातोय म्हणजे ते आपण एक वेगळं काहीतरी आहे. बरोबर. कारण येस, ते आहे. त्याच्यामुळे एक वेगळं करण्यासाठी आपल्याला ते ऐकून त्याच्यात अजून काय नवीन नवनिर्मिती करू शकतो. आणि ते पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, की त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्या मागे किंवा किंवा ते काय सांगतायत आपल्याला. सो ते ऐकून आपण ते बसवणं फार म्हणजे महत्वाचं आहे. पण आता इंडियन आयडल म्हणा किंवा सारेगमपा लिटल चॅम्प्स म्हणा, याच्यामध्ये तर म्हणजे जे मी पाहिलेलं आहे की जी ऑलरेडी प्रसिद्ध गाणी आहेत ती तुम्ही कशी प्रेझेंट करता, हो. राईट? आणि जे ओरिजिनल गाणं आहे त्याच्या तुम्ही किती जवळ जाता, राईट, याला खूप महत्व दिलेलं आहे. सो त्या ह्याच्यामधून जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होऊन बाहेर पडता, तुम्हाला एवढं कीर्ती नाव मिळतं, लोक तुम्हाला फॉलो करायला लागतात आणि त्याच्यानंतर एक असा कम्फर्ट झोन तयार होतो ना, की ते गाणं ओरिजिनल सारखंच मी गायलं की ते छान लोकांना आवडतं. सो मग अशा वेळेला थोडंसं अशी भीती वाटते का की मी जर माझी स्टाईल इंट्रोड्यूस केली तर लोक कदाचित ती ऍक्सेप्ट नाही करणार? त्याच्यासाठीच मग तिथे अशा शो मध्ये, रियालिटी शो मध्ये मेंटॉर असतात, की ते आपल्याला सांगतात की तुम्हाला जर तुमचं करायचं तर कशा पद्धतीने करता येईल, त्याला त्या गाण्याला सुटेबल कसं आहे. सो ते अगोदर ऐकतात आपल्याला काय म्हणायचंय किंवा ते अगोदर म्हणतात की तुम्ही गाणं ऐका आणि तुमच्या पद्धतीने गा. मग आम्ही सांगतो की तुम्हाला काय त्याच्यात चेंजेस करायचे आहेत. सो आपल्या पद्धतीने गाऊन जर ते चांगलं वाटत असेल, त्या गाण्याला सुटेबल असेल, त्या गाण्याच्या ओरिजिनॅलिटीला काही धक्का बसत नसेल, ते गाणं अजून खुलत असेल, तर ते नक्कीच छान वाटतं ते समोरच्यांनाही, ऐकणाऱ्यांनाही आणि गातानाही. सो तीही एक काळजी घ्यावी लागते की ते गाणं ओरिजिनॅलिटी, ते गाणं सोडून आपल्याच पद्धतीने गाणं असं पण नाही जमत आणि त्याच्यात काहीतरी नवीन पण करता यावं. सो ते पण असतं, तो एक अजेंडा असतो. सो तो सगळे मेंटॉर्स वगैरे ते त्याच्यासाठी आपल्याला सांगतात. आणि काही काही गाणी अशी असतात की आपली एक वेगळी त्याच्यात ओळख होऊन जाते की हे गाणं ह्यांनी फार छान गायलंय. सो आपण म्हणतो की समजा आता देवाश्री गणेश आहेत, ते अजय अतुल त्यांनी कंपोज केले आणि अजय सरांनी गायलंय. सो त्याच्यानंतर मी सलमान अलीचं ते ऐकलं. सो त्यांनी एक वेगळीच छाप त्यांनी निर्माण केलेली देवाश्री गणेशात. त्याच्यानंतर सो असं वेगवेगळे गाणे जे कव्हर किंवा आपल्या पद्धतीने गाऊन ते वेगळी एक छाप निर्माण करतात रसिक श्रोत्यांवर. सो ते एक इम्पॉर्टंट आहे की आपल्या पद्धतीने आपण ते कसं गातोय किंवा त्याला कसं छान वाटेल, त्या सूट होईल असं. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये अडकून न पडता की ते ओरिजिनलच्या जवळ जाईल, पण ते ओरिजिनलला ऑफेंड न करता चांगलं आपल्याला कसं मांडता येईल हे बघणं. पण मग ही प्रक्रिया क्लिष्ट असेल ना ग? हो, म्हणजे क्लिष्ट म्हणता येईल किंवा त्याच्यात आपण जर रस घेत गेलो, आवड निर्माण होत गेली, तर उलट चांगलं आहे की आपल्याला नवीन सुचत जातं त्या गोष्टी. आणि आपण म्हणजे मला खूप छान वाटतं की मला काही सुचलं नवीन ऐकवायला की हे कसं वाटतंय, ते कसं वाटतंय. सो ती एक वेगळी छान प्रोसेस आहे ती. राईट. आणि ते तुला तुझ्या गळ्यातून काढता येतंय. येस, ते एक्झिक्युशन फार महत्वाचं आहे. येस, राईट. सो मग ज्या वेळेला तुला असं नवीन काही सुचतं तेव्हा मग तू काय करतेस? वडिलांना ऐकवतेस? हो, पप्पांना ऐकवते आणि त्यांना विचारते की कसं वाटतंय. आणि काही मी असं गाते, समजा काही गाताना सुचतात काही काही जणांना, कारण की एवढा आपल्याला एक्सपिरियन्स असतो किंवा आपण एवढ्या वर्षांपासून गातोय, त्याच्यामुळे गाताना काही सुचतात. त्याच्यामुळे ते हळूहळू
चांगल्याही वाटतात, कधी कधी आपल्यालाही लक्षात येतं की नाही ही जागा जमली नाहीये, सो त्या पुढच्या वेळेस नाही घेत आपण, किंवा त्याच्या अजून काही चांगल्या घेतो. सो असा एक्सपिरियन्स असतो. आणि ज्या वेळेला A.R. रहमान, जावेद अली, म्हणजे A.R. रहमानचं नाव सगळ्यात पहिलं अर्थात, जेव्हा त्यांच्यासारखी एक व्यक्ती आपलं कौतुक करते, बरोबर, तेव्हा काय वाटतं ग? पहिल्यांदा तर हा खूप म्हणजे 9-10 वर्षांपूर्वीचा अनुभव आहे माझा हा. रहमान सरांची पहिली भेट माझी मुंबईमध्ये झाली होती, पवईच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये. आणि त्यांच्या मॅनेजरकडून फोन आला की म्हणजे त्यांनी अगोदर व्हिडिओ पाहिला होता माझा फेसबुकवर, व्हायरल झाला होता, दिल की तपिश आणि हे सुरानू. सो ते ऐकून त्यांनी मला बोलवलं होतं. त्यावेळेस त्यांची फिल्म येणार होती सचिन द बिलियन ड्रीम्स. सो त्या पिक्चरमध्ये त्यांना आवाज हवा होता, सचिन तेंडुलकरच्या लहानपणीचा, म्हणजे त्यांचा आवाज हवा होता. सो ते सर्च करतच होते. सो त्यांच्या मॅनेजरकडून कॉल आला की तुम्हाला बोलवलंय. सो ही आयडिया नव्हती की रहमान सरांनी बोलवलंय किंवा काय. सो तुम्हाला फक्त बोलवलंय गाण्यासाठी, असंच त्यांनी बोलवलं. आणि त्यावेळेस मी 10 वर्षाची होते. आणि हे संगीत सम्राट झाल्यानंतरचा अनुभव आहे आणि सारेगमपच्या आधीचा. सो एवढा अनुभव नव्हता मला काय आहे किंवा काय, म्हणजे रेकॉर्डिंगचा काय अनुभव असतो काहीच माहित नव्हतं. सो मी गेले आणि सुरुवातीला बसले थोडंसं, आणि नंतर तिथून रहमान सर आले एकदम साध्या, म्हणजे शर्ट पॅन्ट होता आणि आले ते फ्रेशन अप होऊन. आणि मी त्यांना पाहिलं आणि खूप म्हणजे काहीतरी मोठं पाहतोय, किंवा काय म्हणतात, एक जगावेगळी फिलिंग होती त्यांना पाहताना, की आपण यांना ऐकलंय किंवा पाहिलंय टीव्हीवर, आणि म्युझिकचे गॉड आपण त्यांना मानतो. तर त्यांच्या समोर मी होते आणि फार लहान होते, त्याच्यामुळे एवढं काही अंदाज नव्हता की आपण किती मोठी ही गोष्ट आहे किंवा फार मोठी गोष्ट होती. सो ते आले आणि त्यांना हिंदी जास्त ते बोलत नाहीत. हां, सो ते त्यांच्या मॅनेजरकडून थोडंसं, म्हणजे मी समजत होते की त्यांना काय बोलायचं. सो पहिल्यांदा त्यांनी माझी बंदिश ऐकली, की काहीतरी गाऊन दाखव असं म्हणले. मग मी मालकंसची बंदिश ऐकवली त्यांना, तर त्यांना खूप आवडली. सो ते म्हणले चलो लेट्स टेक. मग मी म्हणलं लगेच टेक, म्हणजे लगेच टेकला त्यांनी हे केलं. मग आतमध्ये गेले, त्यांनी 2दा गाणं ऐकवलं. मर्द मराठा त्या गाण्याचं नाव होतं. सो ते गाणं त्यांच्या मुलासोबत, म्हणजे A.R. अमीन, त्यांच्या मुलासोबत मला गायचं होतं. त्यांनी ऑलरेडी गायलं होतं, मला गायचं होतं. सो त्यांनी ऐकवलं आणि इतकं मस्त आणि वेगळंच कंपोजिशन होतं ते, मी गायलं नव्हतं कधी, आणि शब्द पण असे वेगळेच होते. सो ते मी गेले आणि रेकॉर्डिंग सुरू झालं, आणि कसं गात 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 गेले मी, रेकॉर्डिंग होत गेलं. ते एकूण 5 तासात रेकॉर्डिंग झालं. वाव. हो, 5 तासात. आणि ते स्वतः रहमान सर समोर बसले होते रेकॉर्डिंग करताना, माझं ऐकत होते ते, आणि मी काही काही अशा जागा घेत होते त्या गाण्यात, किंवा ते जसं सांगतायत तसं ते लगेच येणं, त्यांना इतकं छान वाटत होतं. आणि त्यांची रिएक्शन बघून मला छान वाटत होतं की हा छान वाटतंय किंवा आवडतंय त्यांना, हे खूप मोठी गोष्ट आहे. सो तो एक पहिला एक्सपिरियन्स होता. आम्ही बाहेर आलो, मग रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांना खूप आवडलं. त्यांनी स्वतः माझ्यासोबत सेल्फी घेतला बाहेर येऊन. सो ती खूप म्हणजे ओव्हरवेल्मिंग गोष्ट होती माझ्यासाठी, आणि ते कधीच विसरू शकत नाही मी. तो पहिला एक्सपिरियन्स होता माझा. बरोबर. आणि मग ते तुला इंस्टाग्रामवर फॉलो करतात? येस, त्याच्यानंतर त्यांनी फॉलो केलं. ती पण मोठी गोष्ट आहे. राईट. सो मला सांग की मी तर खूपच साधा ऑडियन्स आहे, ओके, पण यू हॅव फॅन्स लाईक A.R. रहमान, ऑल दीज पीपल, राईट? सो फॅन्स नाही, म्हणजे मीच खूप छोटी आहे त्यांच्यासमोर खरं तर. पण तुला असं वाटतं का कधीतरी की म्हणजे तू अशी काय विशेष मेहनत घेतेस टू कीप युअर सेल्फ ग्राउंडेड, असं मी विचारेन. कारण जे तू माइलस्टोन्स आतापर्यंत अचीव्ह केलेले आहेत ते खूप मोठे आहेत. लोकांना अख्खे आयुष्य जातात हे माइलस्टोन्स अचीव्ह करायला. तर हे माइलस्टोन्स आपण अचीव्ह केलेले आहेत आणि ह्याच्यासाठी आपण मेहनत घेतलेली आहे. अर्थात तू वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ही मेहनत घेतेस, आणि इथून पुढे जे तुला माइलस्टोन्स अचीव्ह करायचे त्याच्यासाठी पण तू मेहनत घेणारच आहेस, घेतेच आहेस, राईट? सो आपण आपले पाय घट्ट जमिनीत रोवून उभं राहिलं पाहिजे, ह्याच्यासाठी तू स्वतःला काय सांगतेस? मेन तर संस्कारातून येतं हे सगळं. कारण की सुरुवातीपासून आई बाप्पांचे संस्कार, त्यांच्या आई बाप्पांचे त्यांच्यावर संस्कार, गुरूंचे लाभलेले संस्कार, सो त्याच्यामुळे पण आपण ग्राउंडेड असतो आणि राहायला पाहिजे. रिस्पेक्ट असतो एक, आणि सुरुवातीपासूनच एक म्हणजे
काय म्हणतात, जशी जशी प्रसिद्धी मिळायला लागली किंवा फेम आला, सो तसं कधी वाटलं नाही की आपण खूप प्रसिद्धी मिळाली आपल्याला किंवा काय फेम आहे, मी खूप मोठी आहे किंवा सगळ्यांपेक्षा फार लवकर मला मिळालंय किंवा त्याचं असं कधीच मला काहीच असं मोठेपणा वाटला नाही. सुरुवातीपासूनच मी ग्राउंडेड आहे आणि तसंच मी राहीन, तसेच मी राहावी अशीच मी प्रार्थना करते आणि खरंच म्हणजे आई-बाप्पांचे आशीर्वाद आहेत, बाकी मोठ्यांचे, गुरूंचे आशीर्वाद आहेत, हेच मी म्हणेन ग्राउंडेड राहण्यासाठी. राईट. आणि कारण मला आठवतंय त्या काळात जेव्हा आपण भेटलो होतो, त्या काळात नगरमध्ये यू वर अ स्टार. म्हणजे मला आठवतं त्या कार्यक्रमात तू येणार आहेस, तू आणि नंदिनी येणार आहात म्हणून एवढी गर्दी उसळली होती आणि त्यांना सगळ्यांना तुमचं गाणं ऐकायचं होतं. म्हणजे अशा पद्धतीने. सो यू आर अ स्टार हे त्या वयात आणि आपल्या बरोबर लक्षात येतं. कारण माझी आता त्या वयाची मुलगी आहे, त्याच्यामुळे सांगते तुला, आपल्याला बरोबर लक्षात येतं हे आपल्यासाठी आहे आणि मजा येते. राईट. सो आता ज्या वेळेला तू शांततेत, एकांतात रियाज आणि मेहनत करत असतेस, त्यावेळेला हे लहानपणी आलेले अनुभव आठवतात का? नक्कीच आठवतात आणि त्याच्यामुळेच आपण एक म्हणतो ना की मोठे होतो आपण, त्याच्यामुळेच एक एक्सपिरियन्स येतो आणि ते लक्षात ठेवून आपल्याला पुढे अजून किती करायचंय किंवा काय त्याच्यात अजून नवीन करता येईल, किती आपल्याला वाढवायचंय, हे टिकून ठेवायचंय, हे फार मोठी गोष्ट आहे. कारण की लहानपणापासून करत आलेलं आणि टीव्ही शोज नंतर हे काही जण विसरून जातात. सो तेच आपल्याला कसं टिकून ठेवता येईल, सर्वांसमोर कसं वारंवार येत राहील आपलं गाणं, कसं ऐकता येतील सगळ्यांना, सो तेच डोक्यात असतं. त्याच्यामुळे रियाज आणि मेहनत याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ओके. आणि मला सांग की आता तुझ्या इमिजिएट प्लॅन्स काय आहेत? एवढ्यात काही वेगळं आमच्या समोर येणार आहे का? काय प्लॅन्स? प्लॅन्स असं नाही म्हणता येणार, पण बाकी प्रोग्राम्स वगैरे तर चालूच आहेत. त्याची अपडेट तर मी देतेच. पण बाकी प्रोजेक्ट्स वगैरे सुरू आहेत. काही बंदिशी आहेत. त्याच्यात आम्ही काही फ्युजन करायचं ट्राय करतोय, की बंदिशीमध्ये फ्युजन आम्ही कसं करू शकतो. सो ते आम्ही प्रोजेक्ट हळूहळू येतील बाहेर. सो त्याच्यावर काम चालू आहे. ओके. आता तुझं वय लक्षात घेता. तू खूप मॅच्युअर आहेस तुझ्या वयापेक्षा, पण तरीही तुझं वय लक्षात घेता, तुझा फेवरेट हिरो कोण आहे? हिरो खूप आहेत तसे, कारण की मी सिनेमे खूप पाहते. त्याच्यामुळे असं एकावर नाही राहत माझं. सध्याचा फेवरेट हिरो कोण आहे? सध्याचा विकी कौशल. ओह नाईस. छावा. मराठमोळा. आणि ऍक्ट्रेस? ऍक्ट्रेस 2 आहेत तशा. सध्याच्या याच्यावर नाही सांगता येणार, पण श्रद्धा कपूर अँड मृणाल ठाकूर. नाईस. श्रद्धा कपूरचं काय आवडतं? श्रद्धा कपूरचं मला ऍक्टिंग आवडते जास्त, कारण की तिची आणि ती आपल्याकडली मराठमोळी असल्यामुळे तो एक वेगळा फील येतो तिच्या ऍक्टिंगमुळे, किंवा ती मराठी पण खूप छान बोलते. तर तिचं बोलणं पण एक छान ऐकावं असं वाटतं, तिला बघताना पण एक छान फील येतो. सो त्याच्यामुळे श्रद्धा कपूर. आणि मृणाल ठाकूर? मृणाल ठाकूर स्पेशली तिची मी ऍक्च्युअली सिरियल बघायचे, कुमकुम भाग्य. सो त्याच्यात मी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्यानंतर सो ती मला आवडायला लागली. सो त्याचे पिक्चर्स पण खूप आले. सीतारामम आहे. सो त्याच्यात पण ऍक्टिंग खूप छान केली. बरोबर. ओके. बर. आणि तुला जर कधी ऍक्टिंग करायचा चान्स मिळाला, तुला करायला आवडेल? नक्कीच आवडेल. पण ऍक्टिंग मी कधी केली नाही, त्याच्यामुळे जेव्हा येईल तेव्हा आवडेलच, म्हणजे की वेगळा अनुभव असेल तो. पण आता तुम्ही व्हिडिओसाठी आणि ह्याच्यासाठी जेव्हा शूट करता तेव्हा थोडंफार ऍक्टिंग करावंच लागतं. हो. पण तो पार्ट वेगळा, कारण की तो आपण गाताना करतोय. सो तो आपसूक येतो किंवा आपण करतो. सो तो एक शिकावं नाही लागत की कसं करायचंय. पण बाकी जर ऍक्टिंग म्हणलं की याच्यासाठी, या सीन साठी करायची किंवा ते थोडं शिकावं लागेल आणि ते करावं लागेल. मग कॉलेजमध्ये एकांकिका, नाटक वगैरे करतेस? नाही, सध्या तरी नाही. अजून नाही. पण आता फोकस फक्त गाण्यावर आहे. हो, गाण्यावर आहे. पण हळूहळू जर तसे काही कॉलेजमध्ये सुरू झालं तर मी नक्कीच पार्ट घेईन. मला तुला तेच विचारायचं होतं इनफॅक्ट, की गाणं ही एक कला झाली, पण गाण्यासाठी सुद्धा ऍक्टिंग यावी लागते.
हो. म्हणजे आणि आवाजातून तुमच्या यावी लागते, राईट? सो इतर काही कला तुला एक्सप्लोअर करायला जर चान्स मिळाला तर कोणत्या कला एक्सप्लोअर करायला तुला आवडते? मला डान्स फार आवडतो. त्याच्यामुळे मी नृत्य कला म्हणजे नृत्यात काहीतरी म्हणजे मला बघायला आवडतं. सो त्याच्यात मी काहीतरी करेन असं म्हणजे करायला आवडेल ऍक्च्युली. आणि त्याच्यामुळे पण आपल्या नृत्यामुळे पण गाण्यात पण फार फरक पडतो. कारण की ज्या नृत्याच्या हालचाली आहेत सो त्या हिशोबाने आपण जर गाण्यात सुद्धा आपल्या काही इम्प्लिमेंट केलं सो ते पण आपलं वेगळं निखार येतो गाण्यामध्ये पण. वेगळे एक्सप्रेशन आपण गाण्यात दिले गाण्याच्या माध्यमातून किंवा हावभाव असतील सो ते पण फरक पडतो. नृत्याची जर साथ असली आपण ते पाहिलं असेल तर नक्कीच. ओके. आता मला सांग की तुझं ऑल टाइम फेवरेट गाणं कोणतं आहे? बापरे. म्हणजे असं एखादं गाणं असतं ना की मला असं डाऊन वाटत असलं ना की मी ते गाणं ऐकते असं. ओके. सो असे फार आहेत. मी एक गझल ऐकली आहे आशाजींची. ती खूप वेगळी आहे. त्याचं कंपोजिशन खूप वेगळं आहे. सो ते मी ऐकत असते. यूं न थी मुझसे बेरुखी पहले. सो ते खूप म्हणजे वेगवेगळे कंपोजिशन जे असतात ते मला खूप आवडतात. की जर आपण ऐकतोय तर अचानक काहीतरी वेगळं गायलंय किंवा अचानक काहीतरी वेगळी धून आहे. सो ते मला खूप आवडतं की एक वेगळं काहीतरी केलेलं आहे त्याच्यात. सो ते मी ऐकत असते सतत. ऐकवशील आम्हाला? यूं न थी मुझसे बेरुखी पहले, यूं न थी मुझसे बेरुखी पहले, तुम तो ऐसे न थे कभी पहले, तुम तो ऐसे न थे कभी पहले, यूं न थी मुझसे बेरुखी पहले, जिसमें शामिल तुम्हारी मर्जी थी, जिसमें शामिल जिसमें शामिल तुम्हारी मर्जी थी, हमने चाही वही खुशी पहले, हमने चाही वही खुशी पहले, तुम तो ऐसे न थे कभी पहले, यूं न थी मुझसे बेरुखी पहले. वाह, थँक्यू. वाह, सुंदर. थँक्यू सो मच. सुंदर झालं. आपण ना एक आता मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. त्याच्यानंतर आपण रॅपिड फायर करू. ओके. सो मला आता सांग की तुझं जे नगरशी नातं आहे ते जर तुला एखाद्या गाण्यातून मांडायचं असेल, कारण तू लहानाची मोठी तिथे झाली, तुला गाणं तिथे मिळालं, बरोबर? तर तू कोणतं गाणं अप्रोप्रिएट असेल त्या नात्याला तुमच्या, नगर आणि तू? जनसेवा ही ईश्वर भक्ती,
जनसेवा ही ईश्वर भक्ती बोधयातला उमजूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया ग्रामवासी वा नगर निवासी असोत कोणी वनवासी ग्रामवासी वा नगर निवासी असोत कोणी वनवासी एक संस्कृती अमर आपुली जोडो जीवन धारेशी एक संस्कृती अमर आपुली जोडो जीवन धारेशी कालगणतीच्या चक्रावरती कालगणतीच्या चक्रावरती पर्वनवे ते कोरूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया. वा 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 वा. तू नगरला कोणत्या शाळेत होतीस? नगरला मी आनंद विद्यालय गुलमोहर रोडला होती. ओके ओके. आणि एखादी आठवण आहे का शाळेतली अशी छान? आठवणी तर भरपूर आहेत, कारण की लहानपणापासून आम्ही इकडे तिकडे स्पर्धेत भाग घ्यायचो. त्याच्यामुळे आम्हाला फार कमी म्हणजे शाळा फार कमी झाली आमची त्याच्यामुळे लहानपणापासूनच. पण आमचे सगळे शिक्षक खूप सपोर्टिव्ह आहेत लहानपणापासून आमच्या सोबत, कारण की त्यांनाही माहिती होतं की या मुली काहीतरी करतायत, सो आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. सो लहानपणापासूनच. आणि जेव्हा जेव्हा प्रोग्राम असायचे तेव्हा जेव्हा आम्हाला ट्रॉफीज मिळायच्या किंवा पारितोषिक मिळायचं, सो ते आम्ही पहिल्यांदा शाळेत येऊन दाखवायचो आमच्या शिक्षकांना की आम्हाला हे मिळालंय आणि तुमचे सगळे आशीर्वाद आहेत. आणि शाळेतून पण खूप सपोर्ट मिळालेला आहे. शाळेत भरपूर काही काही कार्यक्रम असतील तर त्याच्यात आम्ही सतत गायचो. सो ती एक वेगळी मजा होती, ती एक वेगळं फिलिंग होतं. सो ते दिवस आठवतात अजूनही. मग आता मला सांग, तू तुझ्या करिअरसाठी नगरहून पुण्याला आलीस. तू आता म्हणतेस की नगर किती निवांत होतं, इथे अशी रश असते. पण इव्हेंच्युअली तुलाही माहिती आहे आणि आय एम शुअर तुमच्या घरच्यांना पण माहिती आहे की तुझ्या करिअरसाठी तुला इव्हेंच्युअली मुंबईला जावं लागेल. हो कदाचित. बरोबर. राईट. मग तिथे पण खूप रश असणार आहे. राईट. त्याची तयारी तू करतेस का? हो ऑब्व्हियसली येस, मनातून पण करते आणि तशी पण आता हळूहळू सुरू करावी लागेल, कारण की तो प्रवास पण खूप म्हणजे कठीण आहे. आणि मुंबईत म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे लाईफ किती अवघड आहे आणि सगळं सतत काहीतरी करावं लागतं. बरोबर. सो आणि ती एकदा सवय झाली की ठीक आहे, पण हळूहळू सवय होईपर्यंत खूप कठीण असतात गोष्टी, की इथून तिथे जायचंय किंवा तो वेळ चाललाय किंवा त्यावेळेत अजून काही काही करू शकलो असतो, पण ते आहे. सो ती एक मनाची तयारी हळूहळू करते मी. ते खूप आवश्यक आहे. बरोबर. ओके. आणि या शोच्या रियालिटी शोच्या माध्यमातून पण काही गोष्टी कळायला की किती तिथे म्हणजे कामं असतात किंवा किती सगळ्यांना घाई असते, रश असते किंवा येस अपडेट कष्ट असतात. राईट. सो या नगरच्या लोकांना त्याची कल्पना नसते. सो तुला त्याची कल्पना आलेली आहे. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. कारण असं नाही होणार की आता मी करिअर करायला आलीये मुंबईत आणि आता मला कळलं की एवढे कष्ट पडतात. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. आता आपण एक वेगळ्या प्रकारचा रॅपिड फायर घेणार आहोत. हा, मी वेगवेगळ्या भावना तुला सांगते आणि त्याच्याशी निगडीत तुला ती भावना म्हटल्यावर राग कोणता आठवतो? राग. ओके. सो प्रेम. यमन. राग यमन. ओके. काय आठवतं? तुझे संग बैर लगाया ऐसा, तुझे संग बैर लगाया ऐसा, रहा ना मैं फिर अपने जैसा. वाह वा 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 वा. हे थोडं मिश्रण आहे राग यमनचं, पण मिक्स आहेत राग. ओके. दुःख. राग मारवा. ओके. तुम्ही विरह ऐकलं असेल बंदिश बँडिट्स मधलं, ते मला आठवतं.
हेरी सखी मैं आज रंग डार दूं, अपने जी से प्रेम रंग कैसे मैं उतार दूं मेरी सखी. वा 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 वा. ओके. विरह झालं, प्रेम झालं, आता आनंद. 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 भूप. राग भूपाली. अलबेला सजन आयोरी, अलबेला सजन आयोरी, मोरा अतमन सुख पायोरी, अलबेला सजन आयोरी. वा वा वा. सुंदर सुंदर. आणि अभिमान. राग देस. एक गाणं आहे, मणिकर्णिका मधलं गाणं आहे, तर ते गाते. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सुंदर सुंदर सुंदर. थँक्यू. आणि माया. राग जय जयवंती. ओके. मी वसंतराव मध्ये एक गाणं आहे, फार सुंदर आहे. राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा, शंभु नाम नाम घे, शंभु राम नाम घे, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई, विभीषण मैत्री सठाई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा, राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. वाह, क्या बात है. थँक्यू. भावना अक्षरशः अशी वर येते ग. मला हे विचारायचंय तुला की तू A.R. रहमान सरांबरोबर गायलीस, आय थिंक अजय सरांबरोबर पण गायलीस, अजय अतुल सरांबरोबर. त्यांच्यासोबत. ओके. सो सध्याचे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत, म्हणजे A.R. रहमान सर एका वेगळ्या पातळीवर आहेत, त्यांच्याशी आपण कोणाचंच कम्पॅरिझन नको करायला. सो सध्याचे जे म्युझिक डिरेक्टर्स आहेत, सिंगर्स आहेत नवीन, त्याच्यामध्ये तुला असं कोणाबरोबर मला ह्यांच्याबरोबर गायचंय एकदा असं वाटतं? सध्याचे मी जास्त म्हणजे ऐकते गाणे, निलेश मोहरीर आहेत, त्यांचंही संगीत खूप आवडतं मला. काही काही गाणी आहेत त्यांची मराठी. परत अजय अतुल ऑफकोर्स, ते तर काय म्हणता गोट. येस. सो त्यांचंही आवडेल मला काम करायला त्यांच्यासोबत पण, आणि खूप मोठी फॅन आहे मी त्यांची खरं तर, अजय अतुल सरांची, त्यांच्या म्युझिकची. सो त्यांच्याही बरोबर काम करायला आवडेल. आणि परत अविनाश विश्वजित, त्यांचंही म्युझिक खूप छान आहे, त्यांचंही मी खूप ऐकते, कारण की ते अविनाश सर आम्हाला संगीत सम्राटला होते मेंटर म्हणून. सो ती पण एक वेगळी आठवण आहे, आणि त्यांच्यासोबत पण काम करायला आवडेल मला. ठीक आहे. सो अंजली, ऑल ऑफ 18, 18 वर्षांची आहेस ना तू? 20 वर्षांची आहेस तू? राईट. ओके अंजली. सो ऑल ऑफ 20, अजून पूर्ण आयुष्य आहे. तुला आयुष्यात काय करायचंय हे तुला कळलेलं आहे.
तुला सापडलेलं पण आहे ते. तर काय म्हणू मी, म्हणजे मला खूप अभिमानही वाटतोय तुझा, आणि ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की थोडीशी काळजी पण वाटतेय की ही जी मेहनत करतेय आणि ही जी कष्ट घेतेय त्याला फळ मिळालं पाहिजे. कारण ही दुनिया फार भुलभुलैया आहे, ही जी मनोरंजनाची दुनिया आहे ती. सो त्याच्यामध्ये सर्व श्रोत्यांतर्फे मी तुला असंच म्हणेन की मेहनत करत राहा. नक्कीच. आमच्या सगळ्यांना जो तू आनंद दिलेला आहेस त्याचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेतच. आणि अशीच खूप यशस्वी हो. कोणत्याही कारणाने स्वतःला खाली पडू देऊ नकोस. आणि अशीच पुढे जात राहा. थँक्यू. आणि अजून एक 4-5 वर्षांनी आपण परत एकदा मुलाखत करू. नक्की. तोपर्यंत अजून काय अचिव्हमेंट्स असतील तुझ्या त्याच्याबद्दल आपण. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. यू मोस्ट वेलकम. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.